संतप्त शिवप्रेमींच्या कोल्हापुरी चप्पलचा प्रसाद आणि चिल्लर फेकीतून थोडक्यात बचावताना घाम फुटलेल्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरनं अखेर पोलीस चौकशीत इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देण्यासह महापुरुषांचा अवमान केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आज त्याच्याकडून महिन्याभराच्या कालावधीत तो कुठे राहिला, कुठली वाहनं वापरली याची माहिती घेतली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ध्वनिफीत समाज माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर प्रशांत कोरटकर यानं तो आवाज आपला नाही, आपला आवाज मॉर्फ केलाय असं सांगत तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला होता। आता पोलीस कोठडीत असताना पोलिसांच्या चौकशी दरम्यान मात्र तो घडाघडा बोलू लागलाय। काल दुपारी त्याच्या आवाजाचे नमुने पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाने घेतले। त्यातून तो आवाज कोरटकरचाच आहे का हे स्पष्ट होणार आहे। यासाठी आणखी 5-6 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। सुरुवातीपासून तो मी नव्हेच म्हणणाऱ्या कोरटकरनं पोलीस कोठडी संपण्यापूर्वी होय तो आवाज माझाच, मोबाईलमध्ये डाटा मीच नष्ट केला अशी कबुली काल तपासादरम्यान पोलिसांकडे दिली आहे। दरम्यान आज पहाटे पोलिसांनी कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून बाहेर नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली। त्यानंतर आज दिवसभर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरकडे पुन्हा चौकशी करण्यात आली। आज सायंकाळपर्यंत पोलिसांनी केलेल्या चौकशीत कोरटकरनं गेल्या महिन्याभराच्या कालावधीत कुठं वास्तव्य केलंय, कोणती वाहनं वापरली आहेत याची माहिती घेतली आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली। तपासात काही गोष्टींची गोपनीयता गरजेची असल्यानं तपासाबाबत सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिलाय। दरम्यान उद्या शुक्रवारी कोरटकरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे।